हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 12 जानेवारी आणि 12 जानेवारी म्हणजेच आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती असते. तर सर्वांना जिजाऊंच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी पण जिजाऊचं पूजन करणार आहे, म्हणजेच आम्ही घरी जिजाऊ जयंती साजरी करणार आहोत, ते पण तुमच्यासोबत. चला तर मग जिजाऊंचं पूजन करून घेऊयात. मिस्टर गेलेले आहेत गावाकडे जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमासाठी. तर आता मी, अभय आणि प्रिया आम्ही तिघच जिजाऊंचं वंदना वगैरे घेऊन जिजाऊ पूजन करणार आहोत. चला तर मग आपण आता पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करूयात. जिजाऊंचे फोटो पुसून घेऊया. फोटो पुसून घेतल्यानंतर आता मी कुंकू लावून घेते. आता हार घालून घेतलेला आहे. आता अभय आणि प्रिया पूजा करून घेतील. तर आता आम्ही जिजाऊ वंदना घेणार आहोत. चला सुरुवात करूया. जिजाऊ वंदना. जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जसा संहारी बळी पूर्व काळी शिवाजी अनांच्या, तसे चित्त देही, जिजामाऊली तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाथी मनेही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही,
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो. विजय असो. तर अशा प्रकारे आम्ही जिजाऊ पूजन केलेलं आहे. आम्ही केलेले जिजाऊ पूजन आणि जिजाऊ वंदना तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक. हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजीराजे अशा या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजेच आपल्या जिजाऊ मासाहेब आता यांना मी अगोदर नमन करते. आणि जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिजाबाई या छत्रपती शिवरायांना बुद्धी, चातुर्य, पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या थोर जिजाऊ मासाहेब होते. मुलांना वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून सद्गुण आणि प्रेम मिळते, पण जिजाऊ याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत दोन्हीही भूमिका यशस्वीरित्या पार पाडल्या. जिजाऊंनी केलेल्या या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव लखोजीराजे जाधव आहे आणि आईचे नाव म्हाळसाबाई आहे. जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे सिंदखेड, या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचं जन्मस्थान पाहून घेतलेलं आहे की कशा प्रकारे होतं त्यांचं जन्म ठिकाण, त्यांचा पाळणा. खोली होती जिजाऊंच्या जन्मस्थानाची, ती प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेली आहे. ते पाहिलेलं आहे, ही एक आठवण होती म्हणून मी तुम्हाला ती सांगितली. त्याच्या कंडिशनमध्ये तर आपण काही जाऊ शकणार नाहीत, पण पुढे कधी जाईन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खरंच तिथे गेल्यानंतर मनाला सुद्धा इतकं छान वाटतं ना की खूपच. तिथलं त्यांचं जे ठिकाण आहे तिथं सुद्धा इतकी गर्दी असते की प्रत्यक्षात गेल्यानंतरच खरी त्याची मजा कळते, सांगण्यापेक्षा पाहिल्यानंतरच कळते. आपली जे येणारी जी पिढी आहे त्यांच्या जिजाऊंच्या आदर्शावर किंवा जिजाऊंचे जे गुण आहेत ते आपण कुठेतरी आपल्यामध्ये अंगीकारूयात आणि आपण आपल्या येणाऱ्या पिढीला ते देऊयात. म्हणजे येणारी पिढी हे चांगल्या प्रकारे संस्कारक्षम होईल आणि काहीतरी करून दाखवेल, असेच आपण मनाशी आपण ठरवूया. जिजाऊ जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय.